नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणालेत पाहूयात. यासह पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील एक तासात. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। शौर्य, कर्म आणि पुण्यभूमी असलेल्या पुण्यातील भूमीला माझा नमस्कार। कसे आहेत सर्व पुणेकर? मैं देख रहा हूं जैसा केसरिया सागर लहरा रहा है। ये जो बच्चे इतने प्यार से तस्वीरें वगैरह लेके आए हैं, मेरी प्रार्थना है कि अब उनको नीचे बिठाइए। ये कब से ऐसे ही खड़े हैं। मैं आपका धन्यवाद करता हूं, आप जो प्यार दिखा रहे हैं। बच्चों को कहिए आराम से बैठे। हाँ बैठिए बेटा, आप बैठिए। देख लिया मैंने, तस्वीर देख ली। हाँ, साथियों, इस धरती ने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले जैसे अनेक संत समाज सुधारक देश को दिए हैं। और आज ये धरती दुनिया को शानदार इनोवेटर्स दे रही है, टेक एंटरप्रेन्योर्स दे रही है। पुणे जितना प्राचीन है उतना ही फ्यूचरिस्टिक है। ये जरा माइक की व्यवस्था देखने वाले, मुझे लगता है आपका इकोसिस्टम चल रहा है, क्योंकि मैं जब शुरू में सुन रहा था तो इको नहीं था। कहीं आपने इको चालू कर दिया है क्या? जो माइक वाले हैं, सुनते हैं, जो जरा करेक्ट कर लें। मुझे इको की जरूरत नहीं है, 140 करोड़ लोगों का इको बड़ा जबरदस्त है। पुणे में हर क्षेत्र के बेस्ट माइंड्स उपलब्ध है, और तभी तो कहते हैं पुणे ये थे काय उणे। साथियों, कांग्रेस ने देश में 60 साल तक राज किया, लेकिन कांग्रेस राज की सच्चाई ये थी कि देश की आधी आबादी के पास बेसिक सुविधाएं नहीं थी। और अभी तो हमें सिर्फ 10 साल आपकी सेवा करने का अवसर मिला है, सिर्फ 10 साल। लेकिन इन 10 वर्षों में हमने मूलभूत आवश्यकताओं को
पूरा तो किया ही और साथ ही हर वर्ग की आकांक्षाओं को पूरा करने में जी जान से जुटे रहे। आवश्यकता और आकांक्षा दोनों की पूर्ति के लिए एक विजन लेकर जीवन खपा रहे हैं। आप भी जानते हैं, कोई शहर में रहे या गांव में, अच्छी सड़कों को देखकर, आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर को देखकर उसका मन प्रसन्न हो जाता है कि नहीं हो जाता है? होता है कि नहीं होता है? जरा जवाब देते भी रहिए भाई, ऐसे ही बैठे रहने का नहीं दूंगा मैं। अगर मैं करता हूं मेहनत तो आपको भी करनी पड़ेगी। आप मुझे बताइए, आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर, उससे हमें एक विश्वास पैदा होता है कि नहीं होता है? यहां पुणे मेट्रो देखिए, पुणे एयरपोर्ट का नया रूप देखिए, पालखी मार्ग देखिए, समृद्धि महामार्ग देखिए, जगह जगह को कनेक्ट करती सेमी हाई स्पीड वंदे भारत ट्रेन देखिए। ये सब आधुनिक हो रहे भारत की तस्वीर हैं, जीते जागते सबूत है। और पुणेवासी लिख लीजिए, महाराष्ट्र के मेरे भाई बहन, ये मोदी की गारंटी है। वो दिन भी आने ही वाला है जब आप देश की पहली बुलेट ट्रेन में ट्रैवल करेंगे। कांग्रेस ने अपने 10 सालों में इंफ्रास्ट्रक्चर पर जितना खर्च किया, ये आंकड़ा याद रहेगा। देखिए, आपको याद रखना पड़ेगा, ये पुणे है और पुणे कोई चीज भूलता नहीं है। आंकड़ा याद रखेंगे आप? डॉक्टर मनमोहन सिंह जी की जो रिमोट वाली सरकार थी, उसने 10 साल में इंफ्रास्ट्रक्चर पर जितना खर्चा किया, हम 1 साल में उतना खर्चा करते हैं। ये आंकड़ा याद रहेगा, बड़ी आसानी से आप बता सकते हैं लोगों को। और कल अखबारों में सब नहीं छपेगा, मैं आपको बता के रखता हूं। वो तो कहीं फोन करके पूछेंगे छापे कि न छापे। यही है ना हाल यहां। भाई और बहनों, आज का भारत अपने युवाओं के इनोवेशन, युवा टैलेंट और टेक्नोलॉजी पर भरोसा करते हुए आगे बढ़ रहा है। स्टार्टअप इंडिया का कमाल देखिए, सिर्फ 10 साल में ही भारत के युवाओं ने 1.25 लाख से ज्यादा स्टार्टअप बना दिए हैं। ये आंकड़ा याद रहेगा? कितने? कितने? और गर्व की बात है कि इसमें से अनेक ये हमारे पुणे में है। हमने जो रिफॉर्म, परफॉर्म, ट्रांसफॉर्म
ये जो हमारा मिशन है ना, हमने जो रिफॉर्म्स किए हैं, नीतिगत बदलाव किए हैं, उसका परिणाम मैपिंग के क्षेत्र में नजर आ रहा है। अंग्रेजों के जमाने में कानून बने पड़े थे, मैपिंग नहीं कर सकते, हमने सब उखाड़ के फेंक दिया। और आज मेरे देश के नौजवान उसमें आगे बढ़ रहे हैं। स्पेस हो, उसको हमने ओपन कर दिया। डिफेंस हो, ऐसे हर सेक्टर को युवा इनोवेशन, एंटरप्रेन्योरशिप के लिए आज हिंदुस्तान ने खोल दिया है। देश में पहली बार ऐसी नेशनल एजुकेशन पॉलिसी लागू हुई है जो इनोवेशन को बढ़ावा देती है। और पुणे में तो बुद्धिमान नौजवान है। आपके लिए मैं खुशखबरी देता हूं, हमने इस बार बजट में, जो इंटरिम बजट था, 1,00,000 करोड़ रुपया जो लोग इनोवेशन करना चाहते हैं उनको आंख बंद करके देने का हमने निर्णय किया है। साथियों, देश दुनिया में भी अपनी दमक दिखा रहा है। आज हमारा एक्सपोर्ट रिकॉर्ड स्तर पर है, एफडीआई रिकॉर्ड स्तर पर है। और मेरे देश के नौजवान जो इनोवेशन कर रहे हैं, आज जो पेटेंट फाइल हो रहे हैं, आज हिंदुस्तान के इतिहास में सबसे ज्यादा पेटेंट मेरे देश के नौजवान फाइल कर रहे हैं। साथियों, बीजेपी का संकल्प पत्र इसी काम को नई स्पीड और नए स्केल देने का रास्ता दिखाता है। 10 साल में भारत मोबाइल फोन इंपोर्टर था। 10 साल पहले, मेरे आने से पहले, 2014 के पहले हम मोबाइल फोन इंपोर्ट करते थे। 10 साल में मेरे देश ने ये कमाल कर दी है कि आज हम दुनिया में दूसरे सबसे बड़े एक्सपोर्टर बन गए। और पुणे वालों, आपके लिए और एक खबरी, आप मेड इन इंडिया चिप्स, मेड इन इंडिया चिप्स, उससे दुनिया की गाड़ी आप चलते हुए देखेंगे। और मेरा पुणे तो ऑटोमोबाइल का हब है। अब हम भारत को इलेक्ट्रिक व्हीकल का हब बनते देखेंगे। आज एनडीए सरकार हर सेक्टर में भारत के युवाओं को बड़े सपने देखने और उन्हें पूरा करने का अवसर दे रही है। बीजेपी का संकल्प भारत को सेमी कंडक्टर हब, इनोवेशन हब, उसमें मजबूती देने का है। बीजेपी का संकल्प भारत को मैन्युफैक्चरिंग हब बनाने पर है। बीजेपी का संकल्प भारत को हाइड्रोजन एनर्जी का हब बनाने का है। साथियों, ये हमारी सरकार है जिसने पहली बार देश के गरीब और मिडिल क्लास की बचत को बढ़ाने के बारे में सोचा है।
अब मैं जो बातें बता रहा हूं ना, वो आप लोगों को सीधी सीधी लागू होती है, लेकिन जब तक मेरी बात सुनोगे नहीं, शायद आपका भी उस बात पर ध्यान नहीं गया होगा। काम कैसे होता है, मैं एक एक चीज, छोटी छोटी चीजें आज आपके साथ बात करने के लिए आया हूं। 2014 से पहले के 10 सालों में आपसे महंगाई और भ्रष्टाचार का डबल टैक्स वसूल किया जा गया। 2014 में सरकार बनाने के बाद हमने महंगाई पर भी नियंत्रण लगाया और भ्रष्टाचार पर भी कार्रवाई की। और आज आप देखिए, भ्रष्टाचारियों में खलबली मची है। 10 वर्षों में टैक्स पेयर्स को सिर्फ टैक्स छूट की सीमा बढ़ाने, पहले जो इनकम टैक्स का सीमा थी, हमने 7 लाख रुपए तक नो इनकम टैक्स कर दिया। सीमा बढ़ाने से और दूसरे रिफॉर्म से देश के जो टैक्स पेयर है, उनकी जेब में करीब करीब 2.5 लाख करोड़ रुपए की बचत हुई है। मैं जो कहता हूं आंकड़े याद रखना, वो इसलिए कह रहा हूं। 2.5 लाख करोड़ रुपए की बचत, इससे मध्यम वर्गीय परिवारों का बहुत बड़ा बोझ कम हुआ है। हम लोग जन औषधि केंद्र चलाते हैं। देश में 15-20 हजार जन औषधि केंद्र भी चल रहे हैं, उसको हम बढ़ा भी रहे हैं। जन औषधि केंद्र और आयुष्मान योजना से, क्योंकि जन औषधि केंद्र में 100 रुपये की दवाई 20 रुपये में मिलती है, 80% डिस्काउंट। वो साड़ी वाला भी बोर्ड लगाता है ना, डिस्काउंट, सारी महिलाएं वहां जाती है। हम जन औषधि केंद्र 80% डिस्काउंट से दवाई बेचते हैं, ताकि गरीब आदमी को अपने परिवार की चिंता कम हो। आयुष्मान योजना से गरीब और मिडिल क्लास को 1.5 लाख करोड़ रुपए की बचत हुई है। ये जो दवाइयां वगैरह बिकी है, उसके आधार पर मैं कह रहा हूं, बीमारी में ये योजनाएं आप जैसे मेरे सभी परिवारजनों का बहुत बड़ा सहारा बनी है। और अब तो मोदी ने एक बड़ी गारंटी दी आपको, और वो तो आप सबके काम आने वाली है। हर परिवार में आज 70 साल की ज्यादा उम्र के दादा दादी, पिता माता, नाना नानी, चाचा, कोई न कोई होता है। और 70 साल के बाद कुछ न कुछ बीमारी तो आ ही जाती है। हर एक को तो मोदी जैसा नसीब नहीं होता है। अब जो मेहनत करने वाला, कमाने वाला परिवार में व्यक्ति है, उसके सामने दुविधा रहती है, चिंता रहती है। एक तरफ बच्चों को आधुनिक शिक्षा देनी है, बच्चों के सपने पूरे करने, उनकी आवश्यकता हो। दूसरी तरफ परिवार में बुजुर्ग माता पिता हैं, दादा दादी है, चाचा चाची हैं, उनको खाने पीने का प्रॉब्लम नहीं है, लेकिन दवाई, बीमारी, ये हर मेहनत करने वाले परिवार के लिए चिंता का विषय होता है। आप जो लोग मेहनत करके कमाते हैं और आज अभी अपने माता पिता का दवाई का बोझ भी उठाते हैं, मोदी की गारंटी है, आप जैसे अपने माता पिता का 70 साल से ऊपर के लोगों का दवाई का जो खर्च करते हैं, अब ये बेटा करेगा, मोदी करेगा। 70 साल से ऊपर का किसी भी परिवार का
किसी भी परिवार का 70 साल के ऊपर के माता पिता जो भी होंगे, उन सबके इलाज की चिंता मोदी करेगा। ये मोदी की गारंटी है। साथियों, सस्ते डेटा से भी आज मोबाइल फोन के बिना जिंदगी असंभव हो गई है। आईपैड के बिना काम नहीं हो सकता है और डेटा बहुत खर्च होता है। अगर पहले वाली सरकार के समय के हिसाब से चलते तो कितना आपको बोझ होता। सस्ते डेटा से भी, और खास करके मेरे नौजवानों को, गरीब और मिडिल क्लास परिवारों की हर महीने हजारों रुपयों की बचत हो रही है। इसी के बलबूते आज मेरे देश का युवा डेटा गवर्नेंस में, डेटा माइनिंग में, आर्टिफिशियल इंटेलिजेंस में नए नए कीर्तिमान गढ़ रहा है। मिडिल क्लास से सपनों का घर हर परिवार की इच्छा होती है। मध्यम वर्ग के परिवार की इच्छा होती है कि भाई अपना खुद का घर होना चाहिए। किराए में बच्चों को रहना पड़े ऐसा कोई पसंद नहीं करता, लेकिन वो बहुत मेहनत करके पैसे बचा करके किसी योजना में जाता था, किसी स्कीम लॉन्च कर दी, उसमें बुक करवा देता था, पैसे देता था और बाद में सब गफले महसूस होते थे। मध्यम वर्ग के परिवार को घर मिले, सुरक्षित घर मिले, उसने जो तय किया है वो घर मिले, इसके लिए इस देश में हमने कानून बनाया, रेरा का कानून। और इस रेरा के कानून के कारण करोड़ों मध्यम वर्गीय परिवारों का सुरक्षा कवच बन गया है। साथियों, हमारी सरकार सबका साथ सबका विकास के मंत्र पर काम कर रही है और मोदी उनको पूछता है जिनको पहले की सरकारों ने पूछा तक नहीं था। मैं आपको एक उदाहरण देना चाहता हूं आज, और पुणे में आया हूं तो शायद ये बात बहुत आसानी से आप समझ पाओगे। हमारे शहरों में रेहड़ी, ठेले, फुटपाथ पर काम करने वाले साथी, ये कोई मोदी आया उसके बाद आए क्या? पहले भी थे, लेकिन इनमें ज्यादातर साथी गांव से आए हैं, एससी, एसटी, ओबीसी समाज से आए हैं। उसमें हमारी बहनें काम करती है। लेकिन देश का दुर्भाग्य देखिए, जिन गरीबों के नाम पर बैंकों का राष्ट्रीयकरण किया गया, लेकिन उन बैंकों में उनको पैर रखने की जगह नहीं थी, मोदी ने बैंकों के दरवाजे खोल दिए। रेहड़ी पटरी वालों को फॉर्मल बैंकिंग से जोड़ने का काम किया, पीएम स्वनिधि योजना शुरू की। पुणे सहित देश भर में करीब 70 लाख ऐसे साथियों को 10,000 करोड़ रुपए से अधिक बिना गारंटी लोन मिल चुका है। और ध्यान दीजिए, ये बिना गारंटी लोन दिया गया है, और जिनकी गारंटी कोई नहीं लेता, उन रेहड़ी पटरी वाले भाई बहनों की गारंटी मोदी लेता है। और ये सिर्फ वन टाइम लोन नहीं है, इससे ग्रोथ की उनके एस्पिरेशन जगी है। एक लोन चुकाते हैं तो फिर 2 गुना नया लोन मिलता है और वो अपने छोटे बिजनेस को और बड़ा बनाते हैं। ये एस्पिरेशन का ग्रोथ, ये सही मॉडल है विकास का, और यही बीजेपी का विकास का मॉडल है। साथियों, महाराष्ट्र ने लंबे समय तक राजनीतिक अस्थिरता का दौर देखा है, और आज मुझे कुछ कहने से पहले, और मैं जो बोलूंगा कोई अपने व्यक्तिगत सर पे न ले टोपी, लेकिन हमारे यहां कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं। और
फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया और कई मुख्यमंत्री अपना कार्यकाल भी पूरा नहीं कर पाए। ये विपक्ष को ही अस्थिर नहीं करते, ये आत्मा कुछ भी कर देती है। वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है, परिवार में भी कर देती है। पुण्यातील तापमानाचा पारा हा 40च्या पार गेलाय। पुण्याचं कमाल तापमान आज तब्बल 42 अंश सेल्सिअस इतकं आहे, तर किमान तापमान हे 39 अंश सेल्सिअस इतकं असल्याचं पाहायला मिळतंय। आज पुण्यामध्ये प्रचंड उकाडा जाणवतोय। पुणेकर खरोखरच हैराण झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वीपर्यंत पुण्यामध्ये दररोज संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडत होता, मात्र 4-5 दिवस हा पाऊस झाल्यानंतर आता पुन्हा पावसाने मात्र सुट्टीच घेतल्याचं पाहायला मिळतंय, कारण पाऊस तिथून पुढे कधीही पडलेला नाहीये। गेल्या 8-1 दिवसांपासून पुण्यामध्ये प्रचंड उन्हाळा जाणवतोय, प्रचंड कडाक्याचं ऊन आहे आणि रात्रीच्या सुमारास सुद्धा अशाच प्रकारे गरम होताना दिसून येत आहे। याच संदर्भात सध्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पुण्याला असा कुठलाही अलर्ट नाहीये, मात्र पुण्यातल्या बऱ्याच भागांचं टेम्परेचर जे आहे ते 42 डिग्री सेल्सिअस इतकं असल्यामुळे पुण्यामध्ये सध्या हा प्रचंड उकाडा जाणवतोय। या उकाड्यापासून नेमका आपल्याला सुटका कधी होईल हे अजून तरी सांगणं शक्य नाहीये, कारण पुढचे 7-8 दिवस अशाच प्रकारचा उकाडा राहील असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान संपूर्ण राज्याचं तापमान सध्या कसं असणार आहे जाणून घेऊया वेदर रिपोर्टच्या माध्यमातून। नमस्कार। हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे असेल। आज ट्रफ किंवा विंड डिस्कंटिन्युटी म्हणजे द्रोणिका रेषा मध्य विदर्भ ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत मराठवाड्यातून जात आहे। त्यामुळे मराठवाडा व विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्यानंतर पुढील 3 ते 4 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 ते 5 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। कोकण, गोव्यामध्ये पुढील 4-5 दिवस तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण असण्याची शक्यता आहे व आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। ठाणे, मुंबई व रायगड येथे आज तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे। मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात रात्री उकाडा जाणवण्याची शक्यता आहे। आज सांगली व सोलापूर, नांदेड, लातूर व धाराशिव येथे काही ठिकाणी आज रात्री उकाडा जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट दिलेला आहे। आज मराठवाडा व विदर्भामध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी देखील येलो अलर्ट दिलेला आहे। कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही। पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील 5 ते 7 दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहील। पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा आहे आणि त्यानिमित्ताने त्यांच्यासाठी दिग्विजय योद्धा पगडी बनवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांनी पगडी बनवलेली आहे ते मुरुडकर झेंडेवाले आहेत। सर, काय सांगाल, काय ह्या पगडीचं वैशिष्ट्य आहे? ज्या पद्धतीने मोदींचं सध्या झंझावात चालू आहे तर त्याला अनुसरून दिग्विजय योद्धा पगडी म्हणजे दिग्विजयासाठी जसं चौखूर घोडे दौडत असतात
त्या पद्धतीने मोदींची आणि प्रत्येकच उमेदवाराची दौड चालू आहे. ती संकल्पना डोक्यात घेऊन तुम्ही बघताय की मराठा योद्धा पगडी, दिग्विजय योद्धा पगडी अशी आपण मोदींसाठी आजच्या कार्यक्रमाला बनवली आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात पंचधातूंचा वापर केलेला आहे. याच्यात कपाळावर शिरोभागी आई तुळजाभवानी आहे आणि पंचधातूंचा वापर आहे आणि ही पूर्णपणे कॉटनची आहे आणि उन्हाळ्यात घालायला सुसह्य अशी बनवलेली, हलकी आणि एअर व्हेंटिलेशन असणारी, ही पूर्ण हाताने बनवलेली पूर्ण हाताने बनवलेली पगडी आहे. म्हणजे याला मोल्ड किंवा काही नाही, हाताने बांधलेली पगडी आहे. आपले पूर्वज जसे बांधायचे त्या धर्तीवर. ही बनवण्यासाठी किती वेळ लागला? ही बनवण्यासाठी या 1-2 दिवसात जोर धरला तरी आम्हाला जेव्हा मोदींची तारीख कळते ना तेव्हापासूनच आमची तयारी चालू होते, चक्र चालू होतात की कसं सजवावं, नाविन्य काय देता येईल. आणि त्यामुळेच यंदा आपल्याला त्याच्यावर जर बघाल की हिऱ्याचं काम आहे, हे 1 दिवसात होणार नाही. सोन्या चांदीचा वर्ख दिलेले काही सिम्बॉल आहेत ऐतिहासिक, तर ते सगळे आपण गेले महिनाभर त्यासाठी तारीख जाहीर झाल्यानंतर आपण ते काम चालू केलं. आज जी पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे त्या सभेमध्ये पंतप्रधान मोदींना ही पगडी देण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. एखाद्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला पण त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर पुढे प्रक्रिया कशी पार पडते यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. नुकतंच उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये भाजपाचे उमेदवार कुंवर सुरवेश सिंग यांचा मतदान पार पडल्यानंतर एका दिवसानं मृत्यू झाला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान प्रक्रिया पार पडली असेल आणि त्यानंतर उमेदवाराचा मृत्यू झाला असेल तर निकाल लागेपर्यंत वाट पाहिली जाते. जर मतमोजणीनंतर दुसरा उमेदवार विजयी झाला तर पुन्हा निवडणुका घेण्याची गरज पडत नाही. पण जर मृत उमेदवारच विजयी झाला तर निवडणूक रद्द केली जाते आणि त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. कारण अशा परिस्थितीत निवडून दिलेला उमेदवार लोकांचे प्रतिनिधित्व कायदा 1951च्या अनुच्छेद 151A नुसार अशा जागेवर निवडणूक आयोगाला 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर मतदान होण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्यास निवडणूक आयोग काय निर्णय घेतो पाहूयात. उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर मृत्यू झाला असेल तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेली असेल तर अशा वेळी त्या जागेची निवडणूक रद्द केली जाते. उदाहरणार्थ राजस्थानमधील 2023च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे करणपूरचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि अशा ठिकाणी एका नवीन तारखेला निवडणूक घेतली जाते जेणेकरून पक्षाकडून अन्य उमेदवाराला तिकीट देण्याची संधी मिळते. एखाद्या उमेदवाराचा मतदानापूर्वी किंवा मतदानाच्या नंतर मृत्यू झाल्यास त्याच्या मतदारावर तसेच पक्षावर अन्याय होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून काळजी घेतली जाते. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुणे नगर, पुणे नाशिक व पुणे सोलापूर या महामार्गाच्या दुतर्फा पसरलेला तसाच वाघोली, भोसरी या शहरी भागातील उच्चभूंची वस्ती ते जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाडे की जिथे अनेक ठिकाणी जायला वाट देखील नाही अशी शिरूर लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक स्थिती आहे. रांजणगाव व चाकण MIDC मुळे अनेक देशविदेशातील उद्योग या मतदारसंघात आले असून त्यामुळे हाय प्रोफाईल संस्कृती इथे रुजू पाहत आहे. अनेक तालुक्यात आजही शेती हाच प्रमुख व्यवसाय असून जुन्नर, आंबेगावच्या दुर्गम भागातील अनेक कुटुंबे व प्रामुख्याने आदिवासी बांधव मध, हिरडा, डिंक, लाख तसंच औषधी वनस्पती गोळा करून त्यावर उपजीविका करतात. एका अर्थी कॉस्मोपॉलिटन होण्याच्या मार्गावर असलेला शिरूर मतदारसंघ हा 2008च्या मतदारसंघ पुनर्रचनेतून अस्तित्वात आला. जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांच्या तुलनेत या मतदारसंघात सर्वाधिक 25,26,241 मतदार आहेत. या संघात षट, आंबेगाव, खेड व जुन्नर हे ग्रामीण तर भोसरी व हडपसर हे शहरी विधानसभा मतदारसंघ येतात.
ग्रामीणमध्ये अद्यापही शेती हाच मुख्य व्यवसाय असला तरी शेतीपूरक व्यवसायांबरोबरच बांधकाम क्षेत्राला सोन्याचे आणि इतर उद्योग व्यवसायांना भरभराटीचे दिवस आल्याचं स्पष्ट चित्र भोसरीच्या अनेक भागात उद्योगीकरणाचे जाळे रीड असून रांजणगाव पंचतारांकित MIDC व खेडमधील चाकणच्या MIDC मुळे उद्योगीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. रांजणगावमध्ये घरगुती उपकरणांच्या उत्पादनातून जागतिक स्तरावरील ब्रँडेड देशी विदेशी उद्योगांचा जम बसला असताना चाकण MIDC वाहन उद्योगाची चाके वेगाने फिरताना दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेले वढू बुद्रुक ही दोन्ही अस्मितादर्शक स्थळं या मतदारसंघात असून अष्टविनायकांपैकी रांजणगाव, थेऊर, लेण्याद्री आणि ओझर अशी धार्मिक स्थळे या मतदारसंघात आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी श्री क्षेत्र भीमाशंकर हे महत्त्वाचं तीर्थक्षेत्र तर आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानदेवांची समाधी आहे. चासकमान दिंभेडसह कुकडी धरण प्रकल्पाचा या मतदारसंघातील शेती सिंचनासाठीचा मोठा हातभार लागला आहे. तर आता काय आहेत शिरूर मतदारसंघाची वैशिष्ट्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. रांजणगाव पंचतारांकित MIDC मुळे मतदारसंघ देशाच्या नकाशावर दिसतो. रांजणगाव व चाकण MIDCत अनेक देशविदेशातील उद्योग स्थिरस्थावर दिसतात. मोटार निर्मिती, अत्याधुनिक होम अप्लायन्सचा कच्चा माल पुरवणाऱ्या उद्योगांमुळे उद्योगीकरणाला चालना मिळाली आहे. MIDC मुळे शिरूर व खेड तालुक्यातील अनेक गावात परजिल्ह्याबरोबरच परप्रांतीय कामगारही मतदार म्हणून इथे आहेत. भीमाशंकर, विधनहर, घोडगंगा, यशवंत या सहकारी तसेच पराग ॲग्रो व व्यंकटेश कृपा साखर कारखान्यामुळे ऊस शेतीला मोठी चालना मिळाली आहे. पुणे नगर महामार्गावरील वाघोलीसह इतर ठिकाणची कोंडी टाळण्यासाठी शिरूरपर्यंत 3 मजली उड्डाणपुलाच्या कामाचा प्राथमिक सर्वे पूर्ण झाला असून त्यावर मेट्रो मार्गाचेही नियोजन झालं आहे. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गुगल, यूट्यूबवर जाहिरातींसाठी 100 कोटींहून अधिक रुपये खर्च करणारा भाजप हा देशातील पहिला राजकीय पक्ष ठरला असून मागील 5 वर्षात भाजपच्या तब्बल 723% जाहिराती या प्रकाशित झाल्या आहेत. गुगलच्या जाहिरात पारदर्शकता अहवालानुसार 31 मे 2018 ते 25 मे 2024 पर्यंत भाजपने जाहिरातींवर तब्बल 102 कोटी रुपये खर्च केल्याचं समोर आलंय. गेल्या 5 वर्षात गुगलवर प्रकाशित झालेल्या जाहिरातींमध्ये भाजपचा वाटा हा जवळपास 26% इतका असून या काळात 390 कोटी रुपयांच्या राजकीय जाहिराती प्रसिद्ध झाल्या. या कालावधीत एकूण 2.17 लाख ऑनलाईन जाहिराती देण्यात आल्या. यातील एकूण 1.61 लाख जाहिराती म्हणजे 76% राजकीय जाहिरातींच्या श्रेणीतील भाजपच्या होत्या. भाजपने कर्नाटकात सर्वाधिक 10.8 कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या. यानंतर पक्षाने उत्तर प्रदेशांसाठी 10.3 तर राजस्थानसाठी 8.5 कोटी रुपये आणि दिल्लीसाठी 7.6 कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या 2024च्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसने भाजपपेक्षा जास्त खर्च केलाय. काँग्रेसने 5.7 कोटी रुपयांचा तर भाजपने 5.3 कोटी रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. तर आता विविध पक्षांच्या गुगलवरील जाहिरातींचा खर्च हा नक्की किती असतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाजपची गुंतवणूक ही 102 कोटी रुपयांची आहे, तर काँग्रेसची गुंतवणूक ही 45 कोटी रुपयांची आहे. DMKची गुंतवणूक ही 45 कोटी रुपयांची आहे. BRSची गुंतवणूक ही 12 कोटी रुपयांची आहे. YSRCPची गुंतवणूक ही 7.3 कोटी रुपयांची आहे. आपची गुंतवणूक ही 1 कोटी रुपयांची आहे. BJDची गुंतवणूक ही 3 कोटी रुपयांची आहे, तर TDPची गुंतवणूक ही 2 कोटी रुपयांची आहे. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी 62.75% मतदान पार पडलं असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 4 ठिकाणी वाढलं तर 4 ठिकाणी घटलंय.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी 8 मतदारसंघांमध्ये मतदान झालं असून मतदानाची अंतिम टक्केवारी पाहता 2019च्या तुलनेत 4 ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली तर 4 ठिकाणी घटल्याचं दिसून येतंय. यंदा सरासरी 62.75% मतदान झालं असून सर्वाधिक 64.85% मतदान वर्धा मतदारसंघामध्ये तर सर्वात कमी 60.9% मतदान नांदेड मतदारसंघामध्ये झालंय. कोणत्या मतदारसंघांमध्ये मतदान टक्केवारी ही वाढली आणि घटली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अकोला मतदारसंघात 2019 मध्ये 60% मतदान झालं होतं तर तिथेच आता 2024 मध्ये 61.7% मतदान झालं. अमरावती मतदारसंघात 2019 मध्ये 60.7% मतदान झालं होतं तर आता तिथेच 2024 मध्ये 63.7% मतदान झालं. वर्धा मतदारसंघात 2019 मध्ये 61.5% मतदान पार पडलं तर आता तिथेच 2024 मध्ये 64.8% मतदान हे झालं. यवतमाळ वाशिममध्ये 2019 मध्ये 61.3% मतदान झालं तर आता तिथेच 2024 मध्ये 62.8% मतदान हे पार पडलं. हिंगोलीमध्ये 2019 मध्ये 66.8% मतदान झालं तर 2024 मध्ये 63.5% मतदान हे पार पडलं. नांदेड मतदारसंघात 2019 मध्ये 65.1% मतदान पार पडलं तर तिथेच आता 2024 मध्ये 60.9% मतदान हे झालं. परभणी मतदारसंघात 2019 मध्ये 63.1% मतदान झालं असून तिथेच आता 2024 मध्ये 62.2% मतदान हे पार पडलं. बुलढाणा मतदारसंघामध्ये 2019 मध्ये 63.6% मतदान हे झालं असून आता तिथेच 2024 मध्ये 62% मतदान हे पार पडलं. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या वॉर मेमोरियल समोर अनोखं असं संविधान उद्यान उभारण्यात आलंय. पुनीत बालन ग्रुप आणि सदर्न कमांड यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यानाची उभारणी करण्यात आली असून संविधानाची प्रास्ताविका, त्यातील महत्त्वाचे घटक हे प्रतिकृतीद्वारे उद्यानात लावण्यात आले आहेत. लेफ्टनंट जनरल A.K. सिंग यांच्या हस्ते या उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं असून प्रसिद्ध उद्योगपती पुनीत बालन हे देखील उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. संविधान उद्यानाचा उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर लेफ्टनंट जनरल A.K. सिंग आणि पुनीत बालन यांनी उद्यानात फिरून त्याबद्दलची माहिती घेतली. हे उद्यान नागरिकांसाठी खुलं असणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी उद्यानाला भेट देऊन आपलं भारतीय संविधान हे किती महान आहे, संविधानाने आपल्याला कोणकोणते हक्क, अधिकार आणि कर्तव्य सांगितले आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे, असं आवाहन लेफ्टनंट जनरल A.K. सिंग यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केले. ये सिविलियंस के लिए खुला होगा. इसके पीछे उद्देश्य ही यही है कि पुणे में सभी नागरिक और पुणे जो विज़िट करते हैं वो सभी नागरिक इसके विषय में यहाँ आए, यहाँ इस सब चीज़ों को देखें, अपने संविधान से अवगत हों अच्छी तरह से, ताकि उन्हें पता चले कि कितना महत्वपूर्ण और कितना बड़ा और कितना अच्छा और बेहतरीन संविधान बनाया गया है. तो हम ज़रूर चाहेंगे और ख़ासकर हम ये केस भी टेकअप करेंगे ताकि जो प्लेसेस ऑफ विज़िट हैं यहाँ पुणे के अंदर, उसमें इस संविधान का चौक का भी जो है समावेश किया जाए, ताकि सभी लोगों को इसके विषय में जानकारी हो और वो यहाँ आ सके. और सर स्पेशलिटीज़ क्या रहेंगी? देखिए, इसमें क्या है कि हमने इसकी लोकेशन चूज़ की है क्योंकि एक पुराना यहाँ जो है एक शरीफ करके ये क्लॉक टावर भी था, और इसके साथ साथ अगर आप इसके बाईं ओर देखें तो वहाँ हमारा मेमोरियल है. और आप जानते हैं कि मेमोरियल जो हमारे ब्रेव हार्ट्स हैं, मार्टायर्स हैं, ये उनकी स्मृति में बनाया गया है. तो मेमोरियल भी हमने सभी के लिए खोला है, सभी सिविलियंस के लिए खोला है, क्योंकि मेमोरियल में आकर वो खुद देख पाते हैं कि भारत की अक्षुण्णता को मजबूत करने के लिए और उसको कायम रखने के लिए कितने सैनिकों ने अपना सर्वस्व न्यौछावर किया है और बलिदान दिया है. एक राष्ट्र भावना
की जागृत होती है सभी में, और राष्ट्र के प्रति अपना काम करने में और समर्पण करने की एक भावना भी जागृत होती है। तो वो उस चीज़ को भी देख पाएंगे। और आप जानते हैं कि एक लाइट एंड साउंड शो करते हैं हम उधर, जैसे आज संडे के दिन वो सभी के लिए खुला हुआ है, पब्लिक के लिए खुला हुआ है, और वो भी देख पाएंगे और साथ ही साथ वो अपने संविधान के साथ भी अवगत हो पाएंगे। नमस्कार, मी साक्षी, टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हॅकर्स तुमचा महत्त्वाचा डेटा चोरू शकतात किंवा एखादी महत्त्वाची फाईल किंवा डेटा तुमच्याकडून डिलीटही होऊ शकतो. तर अशा वेळी एन्क्रिप्शन आणि बॅकअप हा कामाला येतो. त्यामुळे याची सवय लावून घेणं हा एकच पर्याय हॅकर्स पासून वाचण्यासाठी उपयोगाचा ठरेल. कम्प्युटरच्या जमान्यात अनेक नवनवीन सॉफ्टवेअर येत असून तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत. पण कम्प्युटर हे जसं वरदान आहे तसंच ते शापही बनू शकतं. ऑनलाईन माध्यमातून आर्थिक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत, तर अनेकांची बँक खाती रिकामी झाली आहेत. त्यामुळे हॅकिंग टाळण्यासाठी भविष्यात अनेक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विविध ऑनलाईन डेटा बॅकअप टूल्स उपलब्ध आहेत. या टूल्सच्या मदतीने डेटा बॅकअपची सुरक्षा निश्चित करून घेता येते. मात्र शेकडो डेटा बॅकअप उपलब्ध असतात. अशा वेळी कोणता टूल तुमच्यासाठी उत्तम ठरेल हे ठरवणं मुश्किल बनतं. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. डेटा बॅकअप ठेवला तर लॉस झालेला किंवा उडालेला डेटा काही प्रमाणात पुन्हा मिळवता येतो. त्यामुळे रिकव्हरी ऑप्शन देखील पडताळून पाहायला हवं. आपल्या डेटाचा नियमित बॅकअप घेत राहा. हार्ड ड्राईव्ह तसेच व्हर्च्युअल स्टोरेज म्हणजेच क्लाउड सर्व्हर डेटाचा बॅकअप घेता येतो. डेटाचा एक्सक्रिप्शन घेणं हे फार गरजेचं असतं. आर्थिक डेटा किंवा महत्त्वाच्या फाईल्सची हार्ड कॉपी देखील ठेवणं हे गरजेचं असतं. याशिवाय लोकल सर्व्हर जितका डेटा आहे तो डेटा एन्क्रिप्ट करावा, जेणेकरून संवेदनशील डेटा जरी लीक झाला तरी त्यापासून कोणतंही नुकसान होणार नाही. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. मी साक्षी, टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दुधाच्या दरात घसरण झाल्याने तसेच उन्हामुळे दूध संकलनात 15 ते 20% घट झाली असून अशातच लग्नसराई व उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात हळूहळू वाढ होतीये. एप्रिल महिन्यात 26 रुपयांचा 27 रुपये झालेला दुधाचा दर 1 मे पासून 28 रुपये होणार आहे. जागतिक पातळीवर पावडर व बटरला म्हणावी तशी मागणी नाही. त्यामुळे बटर व पावडरीच्या दरात मागील वर्षभरात सुधारणा झाली नाहीये. त्यामुळे दूध खरेदी दरात मोठी घसरण झाली असून 39 रुपयांवर गेलेलं गाईचं दूध हे खरेदी दर 26 रुपयांवर गेलाय. शासनाने गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान जाहीर केलंय. मात्र त्याचा परिणाम दूध खरेदीवर झाला नाही. त्यामुळे आपल्याकडील बरीचशी दुभती जनावरे शेतकऱ्यांनी विक्री केली आहेत. याशिवाय दुधाला दर कमी आल्याने शेतकरी पशुखाद्य व हिरवा चारा पुरेसा घालत नाहीत. याचाही परिणाम दुधावर झालाय. उन्हाळ्याचाही फटका बसल्याने 15 ते 20% संकलन कमी झालं असून इकडे उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. यामुळे दूध खरेदी दरात वाढ होते. मागील वर्षभरात गाई दूध खरेदी दर प्रति लिटर 26 रुपयांवर आलेला दर उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढलेली असते. यामुळे दूध खरेदी दरात वाढ होते. मागील वर्षभरात गाई दूध खरेदी दर प्रति लिटर 26 रुपयांवर आलेला दर याच महिन्यात 1 रुपयाने वाढ होऊन 27 रुपये झालाय. 1 मे पासून आणखी 1 रुपयाची वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना आता 28 रुपये मिळणार आहेत. तर दूध संकलनात 15 ते 20% घट झाली असली तरी त्या प्रमाणात दूध खरेदी दरात वाढ करता आली नाही. पावडर व बटरच्या दरात वाढ झालेली नसल्याने दूध खरेदी दरात म्हणावी तशी वाढ करता येत नाही. अशातही दूध खरेदी दरात वाढ होत आहे. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सभा होते. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा जी आहे ती रेसकोर्स मैदानावर पार पडणार आहे. आपल्यासोबत महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत. अण्णा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेसकोर्सच्या मैदानावर सभा होतीये. सभेचं कसं नियोजन आहे? खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही केलं आहे. जवळपास 2 लाख नागरिक येतील असा प्राथमिक अंदाज आहे आणि त्यानुसार तिथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची
व्यवस्था आम्ही पाहिली आहे, गैरसोय होणार नाही, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही, पार्किंगची व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे. पुणे शहर पोलिसांच्या माध्यमातून वाहतुकीचं चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे. मला असं वाटतं की भविष्यात लक्षात राहण्यासारखीची आजची सभा होईल. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती नागरिक येतील. आमची आजची सभा ही विजयी सभा होईल अशा पद्धतीचं सगळं एकूण वातावरण तुम्हाला लक्षात येईल. अण्णा, आपण पुण्याचे महापौर होतात, आपल्याला नागरी समस्याची योग्य जाण आहे. पंतप्रधान मोदींकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? नाही, मला असं वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी, मोदी सरकारने या शहरासाठी खूप काही दिलं. आज त्यांना या शहराची नेमकी माहिती आहे. शहराच्या संदर्भात आपण अनेक वेळा मोदीजींच्या बोलण्यातनं, त्यांच्या वागण्यातनं पुण्याच्या संदर्भातलं एक संवेदनशीलता पाहून आपल्याला दिसली आहे, आपल्या लक्षात आली आहे. त्यामुळे पुण्यासाठी एक विशेष प्रेम मोदीजींच्या मनामध्ये कायम आहे. बघा, आज अनेक वर्षाची मेट्रो, ती 40 वर्ष फक्त मेट्रो ऐकत होतो, पण मोदीजींच्या काळामध्ये पुण्याची मेट्रो सुरू झाली. त्यांनीच भूमिपूजन केलं, त्यांनीच उद्घाटन केलं. आज पुण्याच्या नद्यांचा प्रकल्प, विदेशात गेल्यानंतर आपण पाहतो इथल्या नद्या, तिथल्या नदीकाठ जो पाहतो की आपल्याला वाटतं अरे आमची नदी, या पुण्याच्या आमच्या मुळामुठा नद्यांचं असं चित्र कधी होणार. तर ते प्रत्यक्षात आज केंद्र सरकारने 1000 कोटी रुपये आपल्याला जायका प्रकल्पासाठी दिले. त्यामुळे महापालिका, केंद्र सरकार मिळून जवळपास 5000 कोटीचा तो नद्यांचा प्रकल्प आज सुरू आहे. पुण्यासारख्या शहराला, महापालिकेला स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय मोदीजींनी दिलं. चांदणी चौकासारखा आज प्रकल्प 1000 कोटीचा प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाला. या शहरातल्या गरिबांसाठीच्या घरांचा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास 25,000 घरं आज बांधून तयार झाली. 1.25 लाखाचं आमचं उद्दिष्ट आहे. या शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून आज जवळपास 350 बसेस केंद्र सरकारनं फेम 2च्या अंतर्गत या इलेक्ट्रिक बसेस पुण्याला दिल्या. किती प्रकल्प, किती प्रोजेक्ट ज्या केंद्र सरकारने, मोदीजींच्या सरकारने पुण्याला गेल्या 10 वर्षात दिले. मोदीजींच्या अनेक योजनेचे लाभार्थी याचा जर विचार केला, मग सुकन्या योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, जनधन योजना असेल, आयुष्यमान भारत असेल, अशा योजनांचे केवळ पुण्यामध्ये 2.5 लाख लाभार्थी आहेत. विचार करा, 2.5 लाख लाभार्थी या पुण्यामध्ये ज्यांना थेट मोदीजींच्या योजनेचा फायदा झाला. आज तुम्ही सांगा, इतकं सगळं पुण्यासाठी केल्यानंतर आज पुणेकर अत्यंत खुश आहेत. भविष्यासाठी म्हणून अनेक गोष्टी आम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून करायच्यात. त्याच्यामध्ये तुम्ही बघा की आमचं आत्ताचं विमानतळ आहे, त्याचं विस्तारीकरण करणं असेल, पुरंदरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्याचा पाठपुरावा करणं असेल, पुण्याच्या वाहतुकीसाठी अजून केंद्र सरकारच्या माध्यमातून बसेस उपलब्ध करण्याचा विषय असेल, मेट्रोचं विस्तारीकरण करणं, मेट्रोचं जाळं अजून विस्तारित करणं, हा आमचा त्याच्यातला एक अजेंडा पुढच्या काळातला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचं विलिनीकरण पुणे महापालिकेत करण्याचा विषय असेल, असे अनेक विषय पुढच्या काळात आम्हाला करायचे आहेत. आणि ते निश्चितपणे मोदीजींच्या नेतृत्वाखाली होऊ शकतात, त्यांच्या सरकारमध्ये हे होऊ शकतात, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे पुणेकरांनी ठरवलंय, जे झालेलं दिसतंय आणि पुढच्या काळामध्ये जे होणार ते मोदीजीच करू शकतात. त्यामुळे पुणेकर हे पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी हे आज 100% त्यांनी निर्णय केलाय आणि त्याच्यावरती ठाम आहेत. रेसकोर्सच्या मैदानावर जाहीर सभा होत असताना घटक पक्ष म्हणून घटक पक्षांचे कोणते नेते प्रमुख उपस्थित राहणार आहेत? महायुती म्हणून आज पुण्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, माननीय देवेंद्रजी आहेत, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित साहेब ठाकरे आहेत, बाळासाहेब नांदगावकर आहेत. ही सगळी मंडळी आज पुण्यातल्या माननीय मोदीजींच्या सभेसाठी आहेत. अण्णा, पुण्यासारख्या शहराला पाणी प्रश्न भेडसावतो आहे. मुळशी धरणातून 5 टीएमसी पाण्याची सुद्धा आपण मागणी केली होती. आज तो पाठपुरावा मोदींकडे करणार आहात? नाही, मला असं वाटतं की तो आमच्या अजेंड्यावरचा विषय आहे. बघा, आज पुणे महापालिका, पुणे शहरासाठी 18 टीएमसी पाणी आपण उचलतो. आज 18 टीएमसी पाणी उचलल्यानंतर सुद्धा 35 ते 40% पाणी हे वितरण व्यवस्थेतले दोष असतील, गळती असेल, चोरी असेल, आज पाण्याचा अपव्यय असेल, याच्या माध्यमातून 35 ते 40% पाणी वाया जातं. आमची जी 24/7 पाणी पुरवठा योजना जी आहे, जी आमच्या काळात आम्ही आणली, ती पूर्ण झाली. आज जवळजवळ 70 ते 80% काम त्या योजनेचं पूर्ण झालं. त्या योजनेच्या माध्यमातून जेव्हा ही योजना 100% पूर्ण, मी तुम्हाला सांगतो 3 ते 4 टीएमसी पाणी आपलं वाचणार आहे. आणि त्यामुळे भविष्यातल्या पुण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आपण म्हणतो, मला वाटत नाही तो प्रश्न निर्माण होईल. का तर आज जवळजवळ 4 ते 5 टीएमसी पाणी वाचणार आहे. आणि ही योजना पूर्ण झाल्यानंतर काय होणार आहे, आज प्रत्येक घरामध्ये 24 तास पाणी मिळणार आहे.
आज 1800 किलोमीटरच्या नव्या पाण्याच्या लाईन टाकल्या जात आहेत. 85 पाण्याच्या साठवण टाक्या पूर्ण होत आहेत. पाणी वापरण्यासाठी मीटर बसणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, पाणी जेवढं हवं तेवढं वापरलं जाणार आहे. पाण्याचा साठा होणार नाहीये. नव्या पाण्याच्या लाईन टाकल्यामुळे पाण्याचे लिकेजेस थांबणार आहे. आणि म्हणून आज जसं आम्ही भामास्केटच्या माध्यमातून जवळपास 2 टीएमसी पाणी पुण्याला मिळालं, आज याच्यातनं 3-4 टीएमसी पाणी आमचं वाचणार आहे. हे मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही काय थोडी स्वस्त बसणार आहे. मुळशी धरणातनं भविष्यामध्ये पाणी आम्हाला मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करणार. त्यामुळे पुण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पुढच्या 25-50 वर्षात निर्माण होणार नाही, हे मी तुम्हाला आज खात्रीने सांगतो. विरोधकांना सातत्याने अशी टीका करतायत की भारतीय जनता पक्षाकडे चेहरा नाहीये म्हणून मोदींच्या चेहऱ्याचा वापर केला जातो. अहो, ही देशाची निवडणूक आहे. मोदीजी चेहरा आहे ना देशाचा. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठं जाई का? महापालिकेची निवडणूक आहे का? ही महापालिकेची निवडणूक नाहीये. इथं देशाची निवडणूक आहे. आणि त्यामुळे आताच्या निवडणुकीत काय ठरणार आहे? देशाचे प्रधानमंत्री कोण होणार, देशाचं नेतृत्व कोण करणार, देशाचं भविष्य कुणाच्या हातात देणार, हेच ठरणार ना. मग मोदीजी नाही तर कुणाचं नाव घेणार? आज काय झालंय, त्यांच्याकडे प्रॉब्लेम काय माहितीये का? त्यांना नाव घ्यायलाच नाहीये. त्यांना हे माहितीये की राहुल गांधींचं नाव घेतलं तर निवडणुकीत सपशेल आपण हारणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की देशाची निवडणूक आम्ही मोदीजींचं नाव घेत राहणार का? तर त्यांनी काम केलंय. आज 10 वर्षात पुण्याची उपलब्धी बघा, काय काय मी तुम्हाला नावं सांगितली. ही कामं सांगा बरं, एक काम सांगता येईल का? नाही सांगता येणार. त्यामुळे मला असं वाटतं की चेहरा हे मोदीजींचाच असेल का? तर देशाची निवडणूक आहे. उमेदवार म्हणून जेव्हा मला पक्षाने माझ्या तिकीट दिलं तेव्हा मी सांगेन ना की 5 वर्ष या महापालिकेतल्या सत्तेच्या काळात मी या शहराचे 2 अर्थसंकल्प केले स्थायी समिती अध्यक्ष म्हणून. 2.5 वर्ष या शहराचा महापौर म्हणून मी काम केलं. त्यामुळे या शहराचा मला आवाका आहे. माझ्या शहराचे प्रश्न मला माहिती आहेत. माझ्या शहराचं वास्तव मला माहिती आहे. त्यामुळे या देशातलं सर्वोत्तम माझं शहर मला करण्यासाठी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मला माझ्या पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे मी उमेदवार आहे. लोकांना माहिती आहे कोण उमेदवार आहे. मला नव्यानं ओळख करून द्यायची माझी आवश्यकता नाही. माझ्या नेत्याची, या देशाच्या होणाऱ्या प्रधानमंत्र्याची ओळख करून द्यायची आवश्यकता नाही. त्यामुळे यांच्याकडे मुद्देच काही नाहीत, यांच्याकडे विषयच काही नाहीत. मोदी द्वेषानं पछडलेले विरोधक आहेत, ते एकत्र झालेत इंडी नावानं. त्यामुळे तेच बोलणार आहेत. त्यामुळे आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. लोक काय म्हणतात, लोकांना काय आहे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. तिरंगी लढतीमुळे तुमचा विजय सोपा होईल असं वाटतंय का? नाही, आमच्या कामावरती आमचा विजय सोपा आहे. कोण उभा आहे, कोण उमेदवार आहे, तिरंगी का चौरंगी का पंचरंगी, याचा विचार आम्ही केला नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की या देशामध्ये गेल्या 10 वर्षात जे काम झालं, सर्वसामान्य माणसापासून जागतिक स्तरावरती या देशाची नवी ओळख करून देण्यामध्ये मोदीजी यशस्वी झाले. तो आमचा अजेंडा आहे. ते आमचं काम आम्ही लोकांसमोर मांडतोय. पुण्यासाठी भविष्यातल्या 50 वर्षात आम्ही काय करणार हे आम्ही मांडतोय. त्यामुळे आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे, आमच्या विजनवरती विश्वास आहे. आणि लोक विकासाला मत देतात, लोक प्रगतीला मत देतात. त्यामुळे आम्ही तेच बोलतोय, तेच मांडतोय. त्यामुळे कशी लढत होईल याचा विचार आम्ही करत नाही. अण्णा, एक शेवटचा प्रश्न. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होते. भविष्य काळामध्ये अशा कोणत्या मोठ्या सभांचं आणखी नियोजन करण्यात आलंय का? नाही, मोदीजींनंतर सभा त्यांची होतीये. भविष्यामध्ये अजून पुढच्या 10-15 दिवसाचा काळ आहे. देवेंद्रजींच्या सभा होणार आहेत, अजितदादांच्या सभा होणार आहेत, माननीय मुख्यमंत्री साहेबांची एखादी सभा होऊ शकते. अजून काही नेते निश्चितपणे येतील, त्याचं नियोजन अजून झालेलं नाही. पण ह्या 2-3 राज्यातले प्रमुख जे नेते, आठवले साहेब येणार आहेत, या नेत्यांच्या सभा निश्चितपणे होतील. कदाचित पुढच्या काळामध्ये राजसाहेबांची सुद्धा सभा होण्याची शक्यता आहे. तेव्हा आम्ही विनंती करतोय, बघू काय होतंय ते. हे होते महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, ज्यांनी सगळ्याच प्रश्नांची अगदी दिलखुलासपणे उत्तरं देत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची कशी तयारी असेल याबाबतही टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना जी आहे ती माहिती दिलेली आहे. अशाच ताज्या मुलाखतींसाठी, बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.